नमस्कार मित्रांनो, आपल्या AYL अकॅडमी या चॅनलला आपलं हार्दिक स्वागत। आपण या व्हिडिओमध्ये एकूण राज्यशास्त्राचे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असे 25 प्रश्न आपण या बघणार आहोत। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला आवडला तर लाईक करा व तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। तर चला मित्रांनो, कोणताही टाइमपास न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक 1 हे भारतातील नागरिकत्वासंबंधी तरतूद काय? तर भारतामध्ये किती आहे? एकेरी नागरिकत्व आहे। तसं आपण जर बघितलं, बाकीच्या काही देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व असतं, देशाचं एक नागरिकत्व आणि राज्याचं एक नागरिकत्व, परंतु आपला भारत हा संघ राज्य आहे आणि त्यामुळे त्यामध्ये किती एकेरी नागरिकत्व आहे। प्रश्न दुसरा, वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतो? तर वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात। प्रश्न 3, घटनेच्या कोणत्या कलमानुसार लोकसभा व राज्याच्या विधानसभासाठी अनुसूचित जाती व जमातीसाठी खास राखीव जागा ठेवल्या आहेत? तर लक्षात ठेवा, कलम 330 व कलम 332 या कलमानुसार अनुसूचित जाती व जमातीसाठी खास राखीव जागा ठेवलेल्या आहेत। प्रश्न 4, भारतीय राज्यघटनेप्रमाणे कोण भारतीय राज्य संस्थेचा प्रमुख असतो? तर भारतीय राज्यघटनेप्रमाणे भारतीय राज्य संस्थेचा प्रमुख कोण असतो? तर राष्ट्रपती हा प्रमुख असतो। प्रश्न 5, घटनेच्या कलम 302 नुसार निर्बंध लादण्याचे अधिकार कोणाचे? तर कोणाचे? संसदीय, भारतीय संसदेला। प्रश्न 6, भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये वित्त आयोगाची निर्मिती करण्यात आली? तर वित्त आयोगाची निर्मिती कोणत्या कलमानुसार करण्यात आली? कलम 280 नुसार करण्यात आली। प्रश्न 7, भारताचे 25वे राज्य कोणते बनले? तर भारताचे 25वे राज्य कोणते बनले होते? गोवा हे 25वे राज्य बनले होते। प्रश्न 8, भाषिक प्रांत पुनर्रचनेसाठी दर नाही मित्रांनो, इथं हा दार आयोग आहे। दार आयोगाची स्थापना कधी झाली? तर दार आयोगाची स्थापना कधी झाली? जून 1948 मध्ये भाषिक प्रांत पुनर्रचनेसाठी दार आयोगाची रचना झाली। प्रश्न 9, सिक्कीम भारतीय संघ राज्यात कधी सामील करण्यात आला? तर बऱ्याच वेळेस स्पर्धा परीक्षेला हा विचारलेला प्रश्न आहे। तर सिक्कीम हा जो राज्य आहे ते भारतीय संघ राज्यामध्ये कधी? 1975 मध्ये तो सामील करण्यात आला। प्रश्न 10, सिक्कीमला भारतीय राज्यघटनेमध्ये पूर्ण राज्याचा दर्जा कोणत्या साली प्राप्त झाला? तर कोणत्या साली प्राप्त झाला? 1975 साली, लक्षात ठेवा। प्रश्न 11, 1953 साली नेमण्यात आलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर 1953 साली नेमण्यात आलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती फाजल अली, तर हे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते। प्रश्न 12, भारतामध्ये कोणत्या प्रकारची आणीबाणी आतापर्यंत करण्यात आलेली नाही? तर आतापर्यंत भारतामध्ये कोणत्या प्रकारची आणीबाणी करण्यात आली नाही? आर्थिक आणीबाणी। तर दुसऱ्या जे आहे 3 प्रकारची आणीबाणी, त्यातल्या ही जी तिसरी आर्थिक आणीबाणी ही आतापर्यंत करण्यात आलेली नाही। प्रश्न 13, आपल्या संघ राज्यात मंत्रिपरिषद आणि राष्ट्रपती यांच्यातील दुवा कोण असतो? तर आपल्या संघ राज्यात मंत्रिपरिषद आणि राष्ट्रपती यांच्यातील दुवा कोण असतो? तर पंतप्रधान हा आपल्या संघ राज्यात मंत्रिपरिषद आणि राष्ट्रपती यांच्यातील दुवा असतो, पंतप्रधान। प्रश्न 14, भारतीय संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोण असतो? भारतीय संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोण असतो? पंतप्रधान हा भारतीय संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू असतो। प्रश्न 15, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यातील महसूलचा वाटा कोण ठरवितो? तर महसूलचा वाटा कोण ठरवतो? वित्त आयोग ठरवत असतो। प्रश्न 16, आंतरराज्य व्यापार या विषयाचा समावेश कोणत्या सूचीमध्ये करण्यात आला आहे? तर आंतरराज्य व्यापार हा केंद्र सूचीमध्ये तयार करण्यात आला आहे। किती सूची आहे? 3 प्रकारची आहे, केंद्र सूची, राज्य सूची व समवर्ती सूची। तर यातला आंतरराज्य जो व्यापार आहे तो केंद्र सूचीमध्ये तो करण्यात येतो। प्रश्न 17, वित्त आयोगाच्या रचनेमध्ये कोणाचा समावेश होतो? तर आपल्या वित्त आयोगामध्ये एक काय असतो? अध्यक्ष व 4 काय असतात? त्याचे सदस्य असतात, लक्षात ठेवा। प्रश्न 18, वित्त आयोगाचा सर्वसाधारण कार्यकाल साधारणतः किती वर्षाचा असतो? तर तो किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो।
तर प्रश्न 19, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राष्ट्रपतीच्या अधिकाराबाबत कलम कोणती? तर कोणते कलम आहे? अनुच्छेद 356, यालाच आपण काय म्हणतो? आणीबाणी. तर हे 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू होत असते राज्यामध्ये. प्रश्न 20, सरकारी या कमिशनचा संबंध कशाशी होता? तर सरकारी या कमिशन लक्षात ठेवा, तर तो कशाशी होता? केंद्र व राज्य यांच्यातील संबंध यासाठी हा सरकारी या कमिशन यांचा संबंध होता. प्रश्न 21, भारतीय घटक राज्यातील रचना प्रामुख्याने कशावर आधारित आहे? भारतीय घटक राज्यातील रचना प्रामुख्याने कशावर आधारित आहे? तर ती भाषावर, प्रांत रचनेवरती आधारित आहे, भाषावर. प्रश्न 22, संविधान सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला. तर कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला? तर तो 42व्या घटनादुरुस्तीने तो करण्यात आला. कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकाराच्या संरक्षणाची हमी मिळते? तर मूलभूत अधिकार जे त्याच्या संरक्षणाची हमी आपल्याला कोणत्या कलमानुसार मिळते? कलम 32. नाव लक्षात ठेवा, कलम 32. प्रश्न 24, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला? तर कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला मूलभूत कर्तव्यांचा समावेश? 42व्या घटनादुरुस्तीने, कलम 51A. लक्षात ठेवा. तर प्रश्न 25, समतेच्या हक्कानुसार कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली? यावरही बऱ्याच वेळेस प्रश्न येतो. कलम 17. तर अस्पृश्यता नष्ट करण्याचा जो कलम येतो कोणता आहे? कलम 17. तर अशा पद्धतीने हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, तर कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.